conical pendulum. Before that we must know that the simple pendulum. Or ideal simple pendulum. Ideal simple pendulum म्हणजे काय? A heavy particle mass, or we say that point mass, is suspended from a rigid support by means of weightless inextensible string. See here, ideal simple pendulum बघतो. High heavy point mass. This is equal to weightless and inextensible string. This is a rigid support. काय आयडियल सिंपल पेंडुलम कशाला म्हणतात? A heavy point mass is suspended by means of weightless and inextensible string from a rigid support is called as the ideal simple pendulum. Can it be realized? No. Ideal simple pendulum does not exist because we cannot have a heavy point mass or heavy particle mass and weightless string. प्रत्यक्षात आयडियल सिंपल पेंडुलम अस्तित्वात असू शकत नाही, कारण सिंगल पार्टिकल हा हेवी असणार नाही आणि कोणतीही स्ट्रिंग वेटलेस असू शकणार नाही. म्हणून प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम काय डिफाईन केलंय बघा. फॉर प्रॅक्टिकलसाठी जो सिंपल पेंडुलम यूज करतो तो, दिस हेवी पॉइंट मास इज रिप्लेस्ड बाय a metal sphere called as the bob, and instead of this weightless light string is used. मग झालेलं आहे तुमचं प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम. A heavy metal sphere called as the bob suspended by means of light and inextensible string from the rigid support is called as the practical simple pendulum or simply simple pendulum. की जो आपण प्रॅक्टिकलला यूज करतो सिंपल पेंडुलम. एक हेवी मेटल स्पेअर आहे, त्याला बॉब म्हटलं. ओके. आणि तो दोरा, आपला साधा दोरा असतो. दोरा हा लाईट आहे, त्याचं कमीत कमी वजन आहे आणि एक्सटेंड होत नाही, रबर सारखा एक्सटेंड होत नाही, आणि तो एका स्टँडला अडकून दिला की झाला सिंपल पेंडुलम. सो लाईक दिस सिंपल पेंडुलम. A heavy metal sphere called as the bob suspended by means of light and inextensible string from the rigid support is called as the simple pendulum. हे सिंपल पेंडुलम म्हणजे काय झाले? दिस इज सिंपल पेंडुलम. आता आपल्याला बघायचं कोनिकल पेंडुलम. इनएक्सटेन्सिबल असं सिंपल पेंडुलमची जी डेफिनेशन आहे की नाही, ते इनएक्सटेन्सिबलचं स्पेलिंग आहे तिथं असं झालेलं आहे, करेक्ट करून घ्या. ते इनएक्सटेन्सिबल हे राहून गेलेलं आहे, असं झालेलं आहे बघा. करेक्ट करून घ्या. ऍक्च्युअली ते असं असायला पाहिजे. When this simple pendulum, this is the heavy metal sphere like this. Point of suspension is B. This is the center. If the simple pendulum is revolved in the horizontal circle, असा एक दोरा आहे, दोऱ्याला पेंडुलम इथं बांधलेला आहे, आपण इथं अडकून दिलेला आहे आणि असं दोऱ्याला अडकवलेला आहे आणि असा रिव्हॉल्व करतोय आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. रिव्हॉल्व इन द हॉरिझॉन्टल सर्कल, सो मूव्ह विथ द फास्ट. सो लाईक दिस. इथं आलेलं आहे या पोझिशनला, समजा बी या पोझिशनला, आणि असा रिव्हॉल्व होतोय. सो लाईक दिस, दिस रिव्हॉल्व.
हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये रिव्हॉल्व होतोय. इट रिव्हॉल्व इन द हॉरिझॉन्टल प्लेन. This shape is similar to that of the cone. आहे की नाही? कोन आहे ना, कोन सारखा आकार झाला की नाही, म्हणून इट इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम. Conical pendulum is nothing but the simple pendulum. When simple pendulum performs horizontal circular motion or circular motion in the horizontal plane, then its shape is similar to that of the cone. Therefore, it is called as a conical pendulum. का कोनिकल पेंडुलम म्हणायचं? सिंपल पेंडुलम जेव्हा आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये मूव्ह करतो लाईक दिस, हे व्हर्टिकल प्लेन आहे सर, आणि असा मूव्ह करतो तो, सो लाईक दिस, देन दिस इज सिमिलर टू दॅट ऑफ द कोन, हेन्स इट इज कॉल्ड अ कोनिकल पेंडुलम. जे कोनिकल पेंडुलम हा सिंपल पेंडुलमच आहे, फक्त ज्या वेळेस सिंपल पेंडुलम असा ऑसिलेट करतो आपण, सो लाईक दिस, तर तो असा ऑसिलेट न करता असा रिव्हॉल्व करायचा सर्क्युलर मोशनमध्ये हॉरिझॉन्टल प्लेनला, त्यावेळेस त्याचा जो शेप तयार होतो तो कोन सारखा आहे, म्हणून याला कोनिकल पेंडुलम असे म्हणतात. ओके, देन ॲट दिस पोझिशन, ॲट म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन, सपोज L इज द लेंथ ऑफ दिस सिंपल पेंडुलम, म्हणजे AB इज इक्वल टू L. स्ट्रिंगची लेंथ L आहे, देन this is displaced with some small angle theta. At this point, which forces are acting on the pendulum? जेव्हा पेंडुलम असा रिव्हॉल्व होतो की नाही, त्यावेळेस कोणत्या पोझिशनला घेतला तर फोर्स सेम असेल, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला, कारण हॉरिझॉन्टल सर्कल आहे. इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, कुठे घ्या, तर हा फोर्स असेल डाऊनवर्ड डायरेक्शनला, दॅट इज कॉल्ड एज mg. And at that time, the force acting on the string is the T0, called as a tension. T0 in the upward direction, म्हणजे जेव्हा पेंडुलम असं वरती अडकून धरलेलं आहे तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. जी स्ट्रिंग आहे की नाही ते त्याला उचलून धरते वरच्या डायरेक्शनला, आणि खाली त्याच्यावरती mg हा फोर्स ऍक्ट होतो डाऊनवर्ड डायरेक्शनला. जे टेन्शन इन द स्ट्रिंग इज T0. सो दिस T0 इज रिझॉल्व्ड इनटू इट्स कॉम्पोनेंट्स. T0 हा रिझॉल्व्ह होईल इथे, त्याचे दोन कॉम्पोनेंट्स तयार होतील. अँगल थीटा आहे तर हा सुद्धा थीटा आहे, आणि याचे दोन कॉम्पोनेंट्स आपल्याला मिळतील. एक असेल या डायरेक्शनला कॉस थीटा, आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनला साइन थीटा. याचा कॉस रेशो घ्या, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. याचा साइन रेशो घ्या, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ही अपोजिट टी साइन थीटा म्हणजे टी साइन. So in this case these are balanced. इथे जर पाहिलं आपण तर mg is equal to T0 cos theta आलं, equal and opposite cancel to each other, आणि net force act होतो T0 sin theta. It is directed toward the center and along the radius of this circle, that is called the centripetal force. So therefore centripetal force is equal to T0 sin theta. सेंट्रिपेटलच का घेतला तर T0 sin थीटाची डायरेक्शन काय, जे सर्कल आहे की नाही हॉरिझॉन्टल सर्कल, along the radius and toward the center, the force acting on the body along the radius and toward the center is called the centripetal force. So divide these two equations. Equation 2 by 1. Equation 2 by 1 करूया आपण. राईट हँड साइडला शिल्लक राहील v स्क्वेअर अपॉन आर जी, एम कॅन्सल झाला लेफ्ट हँड साइडला, आणि राईट हँड साइडला साइन थीटा अपॉन कॉस थीटा. T0 कॅन्सल झालेला आहे. सो v स्क्वेअर इज इक्वल टू दिस आर जी साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आपल्याला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, म्हणजे साइन अपॉन कॉसची व्हॅल्यू आपण टॅन इथं सबस्टिट्यूट करणार नाही. सो अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, त्यामुळे आपण v ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. v इज इक्वल टू आर ओमेगा, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन अपॉन कॉस थीटा. इथे एक आर कॅन्सल झाला, मग आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा.
ओके, आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची या इक्वेशनमध्ये. ओके, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, या फॉर्मॅटमध्ये घेऊ एकदा. हा इकडे येऊन जाईल जी साइन थीटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा. आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. आर म्हणजे रेडियस असणार या सर्कलची, आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ए बी सी. सो इन दिस ट्रायंगल ए बी सी साइन थीटा इज इक्वल टू, याचा साइन थीटा घेतला तर अपोजिट साइड आर अपॉन हायपोटेन्यूस एल. सो देअरफॉर आर इज इक्वल टू एल साइन थीटा. ही व्हॅल्यू इथे टाकूया. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू घेतली एल साइन थीटा कॉस थीटा. हा कॅन्सल होऊन जाईल. दॅट इज इक्वल टू जी अपॉन एल कॉस थीटा, आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर जी अपॉन एल कॉस थीटा. ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. पिरियडिक टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि पिरियडिक टाइमसाठी आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू इसेन्शियल आहे. वी नो दॅट टी इज इक्वल टू, किंवा ओमेगा इज इक्वल टू टी अपॉन पाय. ओमेगा इज इक्वल टू टी अपॉन 2 पाय, नॉट ओमेगा इज इक्वल टू, उलट झालं. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. टी इज इक्वल, बरोबर आहे. पिरियडिक टाइम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओमेगाची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. हा टी या साईडला घेऊन टाकूया. सो देअरफॉर पिरियडिक टाइम टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. दिस इज अ पिरियडिक टाइम ऑफ दिस सिंपल पेंडुलम. आणि मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू इट, फ्रिक्वेन्सी इज द reciprocal of period 1 upon t. So that is equal to 1 upon 2 pi square root of z upon L cos theta. Okay. What is conical pendulum? Derive an expression for the periodic time of the conical pendulum. असा तो क्वेश्चन असेल. कोनिकल पेंडुलम ची डेफिनेशन लिहा, किंवा कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आणि पिरियडिक टाइम कॅल्क्युलेट करायचं. तर पिरियडिक टाइम इज इक्वल टू दिस, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा, म्हणजे ओमेगा कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि मग ओमेगा कॅल्क्युलेट करण्यासाठीच आहे एवढं जे आपण केलं आहे. कोनिकल पेंडुलम हा सर्वांना समजलेला आहे. ओके.